नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज तोफ धडाडणार। तर्री पोहासह भारत गणेशपुरे, स्पृहा जोशी फडणवीसांची मुलाखत घेणार, तर फडणवीसांच्या 2 जाहीर सभा देखील होणार। ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची, ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। सत्तेत ही सगळी बसवलेली माणसं आणि बसवलेला माणूस फक्त मालकाचा ऐकतो। राज ठाकरेंचा महायुतीसह मोदींवर निशाणा, तर भ्रष्टाचाराचे आरोप असताना अजित पवारांविरोधातले बैलगाडीभर पुरावे आता का देत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल। फडणवीस, शिंदे, अजित पवार हे सगळे ससाणे आहेत। मालकाच्या हातावर बसून आपली माणसं फोडणं हेच आताच्या राजकारण्यांचं काम आहे, राज ठाकरेंचा महायुतीवर निशाणा। मुंबईकर पुरात अडकले तेव्हा काही जण बंगल्यावर, हॉटेलमध्ये होते। तुमको देखा नहीं, तुमको परखा नहीं, वोट नहीं देंगे, आशिष शेलार यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। 40 आमदार फोडण्यासाठी 2000 कोटी कुठून आले? 2000 कोटी कर्ज काढून आणले नव्हते ना? 50 खोक्यावरून राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं? 25 वर्ष फक्त भाषणं, मराठी माणसाच्या घरासाठी निर्णय नाही। फडणवीसांच्या नेतृत्वात मात्र मराठी माणसाला हक्काचं घर मिळतंय। चित्रा वाघ यांची ठाकरे बंधूंवर टीका, तर मुख्यमंत्र्यांचं कौतुक। संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंचा राजकारणातले धुरंधर असा उल्लेख, तर महाराष्ट्रातला पाब्लो एस्कोबारही शोधला पाहिजे। ड्रग्ज आणि राजकारणातल्या पैशांचा संबंधही तपासला पाहिजे, ठाकरे बंधूंची टीका। बाळासाहेब ठाकरेंनंतर महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणताही ब्रँड नाहीये। आता कोणी स्वतःला ब्रँड सांगत असेल तर त्यांचा बँड वाजवणार, फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। गमतीनं म्हणालो, पाप करणारी व्यक्ती नगरसेवक आणि महापाप करणारी व्यक्ती महापौर होते, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। तर महापाप केल्यानंतर फडणवीस आता मुख्यमंत्री झाले, संजय राऊतांचा निशाणा। मोदी नसतील तेव्हा तुम्ही कोणाला ब्रँड म्हणणार, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। तर भाजप मोदींच्या करंगळीवर उभा असलेला डोलारा, वैचारिक आधार भक्कम असता तर एमआयएम सोबत भाजपची युती झाली नसती, संजय राऊतांची भाजपवर टीका। मराठी माणसासाठी आपण एकत्र येणं गरजेचं, हा महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, राज ठाकरेंचं आवाहन। तर 2014 मध्ये देखील त्यांनी हाच फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी त्यांना झिडकारलं, आशिष शेलार यांचा निशाणा। नाशिक मनपा निवडणुकीसाठी गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून बंडखोरांना शांत करण्याचा गिरीश महाजनांचा प्रयत्न। प्रत्येक उमेदवाराच्या वैयक्तिक गाठीभेटी घेणार, नाशिकमध्ये भाजपचा 100+ नारा। उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 तारखेला सभा, टीजर जारी। मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावरती सभेचं आयोजन, तर ठाकरेंच्या सभेसाठी जोरदार तयारीही सुरू। मुंबईतील मनपा रुग्णालयांच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडला, भाजपची सत्ता आली तर सगळ्याचं खासगीकरण होईल, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। भाजपात जाण्याच्या चर्चांवरती मनसे नेते संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम। मी मनसेतच आहे, कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये, देशपांडे यांचं वक्तव्य। शरद पवार भाजपसोबत जातील असं मला वाटत नाही, एका विचारधारेसाठी पवारांनी आपलं आयुष्य समर्पित केलंय, संजय राऊतांचं वक्तव्य। फोडाफोडीचं राजकारण 2014 नंतर आलं, लोकांनी कुणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला। सत्ता मिळवताना महाराष्ट्राची लूट झाली, विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर निशाणा। ठाण्यातील राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न। नजीब मुल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राबोडीचे उमेदवार। सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी अमित ठाकरे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। सरवदेंच्या दोन्ही मुलींच्या भविष्याची जबाबदारी शासनानं घ्यावी, अमित ठाकरेंची मागणी। अहिल्यानगर मनपा निवडणुकीसाठी फडणवीसांची आज जाहीर सभा, नगरमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती। फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, राम शिंदे, संग्राम जगताप सभेला उपस्थित राहणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींची पदयात्रा, ओवेसींच्या पदयात्रेमुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। जलील यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर पोलिसांकडून विशेष खबरदारी।
पुण्यामध्ये तडीपार गुन्हेगार माजी आमदार अनिल भोसले निवडणूक प्रचारामध्ये भाजप उमेदवार रेश्मा भोसलेंच्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे, काँग्रेसचे उमेदवार राजू पवार यांचा आरोप। ठाण्यामध्ये भाजपच्या बॅनरच्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेचा बॅनर, बस झाली घराणेशाही, मशाल आणि इंजिनला विजयी करा, ठाकरे बंधूंच्या बॅनरवर उल्लेख, तर विकासाची दिसते गती म्हणून विश्वासाची भाजप महायुती, भाजपच्या बॅनरवर उल्लेख। दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेत्या आतिशी मार्लेना यांच्या विधानानं गोंधळ, मार्लेना यांनी गुरु तेग बहादूर यांचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप। सभागृहात प्रदूषणावरील चर्चेदरम्यान मार्लेना यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप। मनसेच्या उमेदवाराच्या मेळाव्याला ठाकरेंच्या आमदाराची अनुपस्थिती, शिवसेनेचे ठाकरेंच्या सेनेचे आमदार अजय चौधरी यांची अनुपस्थिती, त्यामुळे चर्चांना उधाण। अंबरनाथमधील काँग्रेसचे नगरसेवक आणि पूर्ण टीम भाजपात पक्षप्रवेश करणार, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। अंबरनाथमधील नगर परिषद नगरसेवक भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत, काँग्रेसमधील 12 नगरसेवकांची नावं समोर, 6 महिला नगरसेवकांचा यामध्ये समावेश। काँग्रेसच्या संगीता तिवारी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये संगीता यांचा पक्षप्रवेश संपन्न। राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष म्हणजे भाजपच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हे भाजपाचेच, काँग्रेस सभेत फारुख शाह यांच्यावरती नसीम सिद्दीकींचा घणाघात। महापालिका निवडणुकीआधी पिंपरीमध्ये अजित पवारांच्या बैठका, अजित पवारांच्या विविध समाजासोबत बैठका, पदयात्रा आणि जाहीर सभांचं देखील आयोजन। परभणीमध्ये भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, भाजप महानगर प्रमुख शिवाजी भरोसे यांची कारवाई, तर इतर पक्षाकडे उमेदवारी मागितल्यानं भाजपकडून कारवाई। भाजपकडे संस्कारी पक्ष म्हणून पाहिलं जात होतं, मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपचं चित्र विचित्र। नाशिक पालिकेवरती शिवसेनेचाच भगवा फडकेल, शिवसेनेचे नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख विलास शिंदेंचा विश्वास। मी आमदार नाही पण आमदाराचा बाप आहे, फक्त एका आमदाराचा नाही तर 2 आमदाराचा बाप आहे। जालन्यातील जाहीर सभेत भाजप नेते रावसाहेब दानवे यांची तुफान फटकेबाजी। चंद्रकांत पाटलांकडून पुणे महापालिका निवडणुकीची भविष्यवाणी, लहू बालवडकर सर्वाधिक मत घेऊन नगरसेवक होणार, जेव्हा निवडणुका असतात तेव्हा मला विचारतात दादा काय होईल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांचा मॉर्निंग वॉक करत मतदारांसोबत संवाद, दरम्यान 10 जानेवारीला ठाकरेंच्या शिवगर्जना सभेचं निमंत्रणही दानवेंनी नागरिकांना दिलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज पुण्यामध्ये अपघातग्रस्त तरुणाला मदत, सकाळी जिजाई या निवासस्थानाहून पिंपरी चिंचवडच्या दिशेने जात असताना अजित पवार यांना तरुणाचा अपघात झाल्याचं कळलं। यावेळेस दादांनी ताफा थांबवत अपघातग्रस्त तरुणाची विचारपूस करून या तरुणाला आपल्या ताफ्यातील अँब्युलन्सनं रुग्णालयामध्ये पाठवलं। अजित पवारांनी सामान्य वृत्तपत्र विक्री करणाऱ्या महिलेला उमेदवारी दिली। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 194 मधून पूजा पवार यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमधील इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल, काँग्रेसचे उमेदवार हबीब कुरेशी, कलीम कुरेशीवरती गुन्हा दाखल, तर काल राडा झालेला बायजीपुरा भागात आज असदुद्दीन ओवेसी यांची पायी रॅली निघणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम मधील गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर, एमआयएमच्या रॅलीमधील काही कार्यकर्त्यांना मारहाण, काळे झेंडे दाखवत एमआयएमचे झेंडे हिसकावले। जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर पुन्हा काल संध्याकाळी गोंधळ। नागपूरमधील प्रभाग क्रमांक 31 मध्ये अपक्ष उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या योगेश काळेंवर हल्ला, अज्ञातांकडून धारधार शस्त्रानं वार, मेयो रुग्णालयामध्ये काळे यांच्यावरती उपचार सुरू, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नवनीत राणा दोषमुक्त, माझगाव न्यायालयाकडून राणांचा दोषमुक्तीचा अर्ज मंजूर। आम्ही राष्ट्रवादी सारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नवगीत प्रदर्शित, निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। भाजपच्या प्रभाग क्रमांक 172चे उमेदवार राजश्री शिरवडकर यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी ठाकरेंच्या सेनेचं निवडणूक आयोगाला पत्र, एसआरए सदनिकामध्ये घोटाळा केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। भांडूपमध्ये अपक्ष उमेदवारांची शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना डोकेदुखी, अपक्ष उमेदवार गणेश श्रीधर जाधव यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू, प्रभागातील समस्या मांडत पोस्टर घेऊन प्रचार सुरू।
राज्यात काँग्रेसच्या प्रचाराला हेलिकॉप्टरच मिळत नाहीये. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा बाय रोड प्रवास करून प्रचार. तरीही एकाच दिवशी 2 ते 3 महापालिकांच्या सपकाळ यांच्याकडून सभा. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टामध्ये. तर शिंदे सेनेच्या 6 उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचा आक्षेप. पुण्यातील शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक. काळेपडळ परिसरातली घटना. हल्ल्यामध्ये प्रभाग क्रमांक 41 मधील शिवसेनेचे उमेदवार सारिका पवार किरकोळ जखमी. अमरावतीत भाजप आमदार राजेश वानखेडे यांची रतन इंडिया पॉवर प्लांटच्या प्रतिनिधींना शिवीगाळ आणि मारहाण. रतन इंडिया पॉवर प्लांटमध्ये सुरू होतं कामगारांचं आंदोलन. गुंड गजा मारणेला पत्नीच्या प्रचारासाठी पुणे शहरामध्ये प्रवेशबंदी. मारणेला शहरामध्ये प्रवेश देण्याची विनंती पुणे न्यायालयानं फेटाळली. अकोल्यामध्ये मतदानावर बहिष्काराचे लावलेले बॅनर अज्ञातांनी फाडले. शिवणी भागातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा स्थानिकांचा निर्णय. मूलभूत सुविधांसाठी आमचा मतदानावरती बहिष्कार असा बॅनरवर आशय.